महाराष्ट्र नामात आणि ह्या ध्येयाच्या महाराष्ट्र अव्वलला सामोर ठेवून उज्ज्वल महाराष्ट्र आणि अव्वल महाराष्ट्राला ध्येयाला सामोर ठेवून या ध्येयाच्या आम्ही हा महाराष्ट्र नामा आपल्या समोर महाराष्ट्र आणि सादर केलेला आहे ध्येयाला समोर ठेवून आणि त्याच्यातल्या आज पृथ्वीराज चव्हाण साहेब त्यांच्या मतदारसंघात काही रॅलीज आहेत त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही आणि पण आमच्या या कमिटीच्या सदस्य खासदार वंदना चव्हाण आहेत त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही थोडक्यात याचं सदस्य पॉइंटेड आपण काही मुद्दे आहेत ते आपण थोडक्यात पत्रकार परिषदेच्या समोर मांडावे पॉइंटेड आपण काही मुद्दे आपण पत्रकार परिषदेच्या समोर मांडावे सर्व सर्व उपस्थित मान्यवर आदरणीय खरगे साहेब, आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय संजय राऊतजी, तिन्ही पक्षाचे सर्व नेते मंडळी, अतिशय आनंद होतोय की आम्हाला हा महाराष्ट्र नामा तयार करण्याची सर्व नेते मंडळी पक्षांनी दिली आणि अनेक लोकांकडनं हा अतिशय इन्क्लुसिव्ह अँड पार्टिसिपेटरी असा हा मॅनिफेस्टो तयार केलाय. लोकांकडनं त्यांच्या सूचना मागून आम्ही हा मॅनिफेस्टोची तयारी केलेली आहे. अधिक बोलणार नाहीये, पण खरगे साहेबांनी अनेक मुद्दे या ठिकाणी मांडले. काही जे महत्वाचे वाटतात ते मी आणि राहिले ते मी मांडू इच्छिते. पहिल्या प्रथम उत्तम प्रतीचं जीवन जगणं आणि महाराष्ट्राला आत्मसन्मान जपणं हा महाराष्ट्राचा धर्म आहे आणि महायुतीच्या काळात आपण जगणं ही संपूर्ण घडी विस्कळीत झाली. मी त्याच्या मागचा बॅकग्राऊंड सांगणार नाही, पण डायरेक्टली आम्ही ह्या मॅनिफेस्टो मध्ये काय लिहिलंय त्याच्याकडे येते. त्याच्यामध्ये महिला, शेतकरी, युवक, शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, शहर विकास, सामाजिक न्याय, जनतेच्या हितासाठी जे काय करायचंय ते मुद्दे, सुशासन आणि महाराष्ट्राचा शहर विकास, स्वाभिमान जपणं या पद्धतीचे मुद्दे मांडलेले आहेत. या मॅनिफेस्टो मध्ये ह्या महाराष्ट्र नामामध्ये 3 भाग आम्ही केले. स्वाभिमान, एक 5 गॅरंटीज काही दिवसापूर्वी ऑलरेडी जाहीर झाल्या. या मॅनिफेस्टो मध्ये आम्ही पहिल्या 100 दिवसात आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर काय करणार ह्याची सूची केलेली आहे. त्याच्यानंतर मिशन 2030 पॉलिसी म्हणून आम्ही पुढच्या 5 वर्षात काय करू इच्छितो ह्याची आम्ही या ठिकाणी नमूद केलेले आहे. आणि नंतर मगाशी खरगे साहेबांनी 5 जे पंचसूत्री सांगितले त्या विषयांवर डिटेल्ड आलेले सजेशन्स आम्ही ह्याच्यात अंतर्भाव केलेले. मला सांगायचं आहे की महिलांसाठी विशेष करून महालक्ष्मी योजना, मोफत बस, 6 गॅस सिलेंडर 500 रुपयामध्ये हे तर सांगितलेलंच आहे, पण महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनीला आम्हाला निर्भय करायचंय आणि स्वावलंबी करायचंय. त्यासाठी विशेष करून तरतूद केली आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये निर्भीड आणि धीट महिला असावी, शक्ती बिलची अंमलबजावणी असावी, सुरक्षितता वाढावी, सेफ सिटीज फॉर विमेन या संकल्पनेमध्ये शहरांना सुद्धा सेफ करावं. त्याचप्रमाणे शाळांचं, कारण लहान मुलींवर होणारे शाळेमध्ये अत्याचार फार वाढलेले आहेत आणि त्याच्यासाठी सेफ्टी ऑडिट शाळांमध्ये व्हावं या दृष्टीने एक नवीन संकल्पना त्या ठिकाणी मांडली. महिला आणि बाल कल्याण मिनिस्ट्री सेफ्टी ऑडिट मुलींवर, मुलांवर, छोट्या मुलींवर अनफॉर्च्युनेटली त्यांना व्हॉइस नाहीये आणि म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल मिनिस्ट्री व्हावी. महिला बाल कल्याण मधून बाल कल्याण काढून त्याची वेगळी मिनिस्ट्री व्हावी. हा एक नाविन्यपूर्ण या ठिकाणी कल्पना आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. स्वावलंबी योजनामध्ये आपल्याला कल्पना असेल आरटी 8वी पर्यंत शिक्षण, त्याच्यानंतर मुलींनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यायचा आणि तिथं शिक्षण, त्यामुळे अनेक मुलींची 8वी नंतर शिक्षण बंद होतं आणि त्यांचं लवकर लग्न होतं. म्हणजे आपण म्हणतो बाल विवाह कुठेतरी रिमोट प्लेसेस मध्ये होतो, नाही शहरांमध्ये होतो आणि म्हणून 1ली पासून 10वी पर्यंत संलग्न शिक्षण एकाच शाळेत झालं पाहिजे. हा महत्वपूर्ण एक पाऊल आम्ही उचलायचं या ठिकाणी ठरवलंय. स्वयंरोजगारासाठी 5 लाख रुपयाचं कर्ज, त्याचप्रमाणे त्यांना स्पेशल MIDCs मध्ये जागा, बचत गटांसाठी स्वतंत्र विभाग या पद्धतीच्या काही गोष्टी आम्ही नमूद केलेल्या आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृह महिलांसाठी फार महत्त्वाचे असतात. हाकेच्या अंतरावर स्वच्छ स्वच्छतागृह असावी हे आम्ही नमूद केलंय. स्वच्छतागृह मासिक पाळीबद्दल कोणी बोलत नाही, पण मला आवर्जून ह्या समोर बोलायचंय
की मासिक पाळीच्या दिवसात 2 दिवस ऐच्छिक रजा ही आम्ही ह्या ठिकाणी मांडली आहे. 1870 मध्ये जपानमध्ये ही संकल्पना सुरू झाली. आता भारत देशात काही मोठ्या कंपनीज ही संकल्पना स्वतःहून व्हॉलंटरीली पुढे घेतात. परंतु हा कायदा आणि ही पॉलिसी महाराष्ट्रात व्हावी. महाराष्ट्र हे पहिलं राज्य असं असावं ज्याच्यामध्ये ही संकल्पना राबवली जाईल. ह्या पद्धतीची संकल्पना आम्ही मांडलेली आहे. महाराष्ट्र हे पहिलं राज्य असं शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर विधवांचं फार वाईट परिस्थिती होते आणि विधवा संदर्भात होणाऱ्या अनिष्ट प्रकाराविरोधात आम्ही कायदा करणार. त्यांना नोकरीमध्ये प्राधान्य देणार. ह्या पद्धतीच्या महिलांसाठी भगिनींसाठी काही तरतुदी आहेत. शेतकऱ्यांसाठी आहेत. मी अति डिटेलमध्ये जाणार नाही, पण शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करणार जेणेकरून त्याच्यामध्ये ही समिती लक्ष घालेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मिलेट मिशन ही सुरू करणार. आपल्याला माहिती आहे की अतिवृष्टी होते किंवा दुष्काळ परिस्थिती होते आणि शेतकऱ्यांचे हाल होतात आणि त्यांना आत्महत्या करावी लागते. हे रोखण्यासाठी आम्हाला ही उच्चस्तरीय समिती करायची आहे. आणि मिलेट मिशन म्हणजे वर्षात 3 क्रॉप्स ते घेऊ शकतील. मिलेट्स आर नॉट ओनली न्यूट्रिशनल, दे आर नॉट ओनली शॉर्ट टर्म अँड दे नॉट ओनली प्रोव्हाइड कॅश टू द फार्मर्स. या दृष्टीने आम्हाला त्याच्यावर पुढाकार घ्यायचा आहे. ठिबक सिंचन, रस्ते, दिवसा वीज मिळावी. त्याचप्रमाणे अनेक मराठवाड्यात कापूस संशोधन केंद्र वगैरे वगैरे तुम्हाला या पुस्तकात बघायला मिळेल. संत घाटगे महाराज ग्राम स्वच्छता योजना अतिशय यशस्वी होती. ती पुन्हा सुरू करणं आणि महात्मा गांधी तंटामुक्त अभियान पुन्हा सुरू करणं हे सुद्धा आम्ही ह्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं आहे. युवक आणि बेरोजगारांसाठी मगाशी खरगे साहेबांनी सांगितलं 2.5 लाख जागांची भरती करणं, 12.5 लाख युवकांना नोकरीसाठी नवीन जॉब्स निर्माण करणं, MPSC ची प्रक्रिया वन टाइम स्मार्ट कार्ड, एकदाच त्यांनी पैसे भरायचे आणि दे कॅन अपियर फॉर ऑल एक्झाम्स इन दॅट 1 इयर. शिष्यवृत्ती वाढवणं, महाराष्ट्र युवक रोजगार मिशन ज्याच्यात नॅशनल इंटरनॅशनल लेवलला रोजगार कुठे उपलब्ध आहे ते माहिती करणं, स्टार्टअपसाठी त्यांना माहिती करून देणं. युवा आयोग सुरू करणार आहोत. युवा आयोग जसा महिला कमिशन आहे, विमेन्स कमिशन आहे, चिल्ड्रन्स कमिशन आहे, तसा युवा आयोग नव्याने सुरुवात करण्यात येईल. ह्या पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी गोष्टी मांडलेल्या आहेत. जबाबदार आणि सुजाण नागरिक निर्मितीसाठी शालेय स्तरापासून संविधान भान वाढवण्यासाठी विषयांमध्ये अभ्यासक्रमामध्ये ती जागा त्या ठिकाणी ठेवली जाईल आणि त्या पद्धतीचे कार्यक्रम आखले जाईल. आरोग्यविषयी सार्वजनिक आरोग्य सेवा यंत्रणा विकसित केली जाणार. ॲनिमिया कुपोषण मुक्त महाराष्ट्र व्हावं यासाठी पुढाकार घेणार. मानसिक आजारावर कोणी बोलत नाही त्याच्यासाठी आम्ही पावलं उचलणार. ह्या पद्धतीच्या अनेक योजना ह्या ठिकाणी आहेत. रिक्त पद सुद्धा आरोग्य खात्यात ताबडतोब भरणार. ह्या पद्धतीचे सुद्धा गोष्टी समाविष्ट आहेत. उद्योग व्यवसाय संदर्भात नवे औद्योगिक धोरण साहेबांनी सांगितलं सुद्धा त्याच्यामध्ये MSME आणि इंडस्ट्री संदर्भात नवे औद्योगिक धोरण साहेबांनी कॉमन मिनिस्ट्री आहे. पण त्याच्यातली मायक्रो आणि स्मॉल मिनिस्ट्री सेपरेट आउट करणार आहोत कारण त्याला फार मोठा फटका बसतो. त्याच्यात रोजगार फार मोठ्या संख्येमध्ये निर्माण झालेला असतो. त्याला सूक्ष्म आणि छोटे उद्योगांसाठी वेगळी मिनिस्ट्री करून त्याच्यावर रोजगार मिळेल या दृष्टीने पुढाकार घेणार. नवीन तंत्रज्ञानाचं प्रोत्साहन देणार. लाईक इंटरनेट ऑफ थिंग्स, AI, AR, VAR, ऑटोमेशन, रोबोटिक्स ह्याच्यावर सुद्धा भर देणार. मोदी सरकारने केलेले 4 श्रमहित महाराष्ट्रातले जे कायदे आहेत ते महाराष्ट्रात आम्ही नाकारणार. त्याचप्रमाणे कंत्राटी पद्धतीने जी सेवा उपलब्ध होते ते सुद्धा आदेश आम्ही रद्द करणार. स्टार्टअपसाठी पैसे निर्माण करून देणं, सेमीकंडक्टर, लिथियम बॅटरीसाठी उत्पादन अव्वल नंबरला नेणं, कृषी आणि फलोत्पन्नावर अन्न प्रक्रिया, बायोफ्युएल हब महाराष्ट्राला कसं करता येईल, अंतराळातले संशोधन आणि उद्योगासाठी चालना, पर्यटनचं धोरण एटसेट्रा आम्ही ह्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं आहे. आय एम जस्ट रनिंग थ्रू ऑल द पॉइंट्स. शहर विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत आहे आणि त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्मार्ट सिटीज नुसत्या करून चालणार नाही. वी नीड हॅपी सिटीज. त्यामुळे आनंदी शहरं निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार. ह्याच्यामध्ये स्वच्छ, हरित आणि प्रदूषण मुक्त महाराष्ट्र आम्ही ह्याचं उद्दिष्ट ठेवणार. ह्यासाठी
अतिशय महत्त्वाची स्टेप आम्ही उचलणार म्हणजे स्टेट अर्बन कमिशन ह्याची स्थापना करणार आणि ह्या कमिशनच्या द्वारे शहरांचा कसा प्रगती विकास होईल ह्याच्यावर आम्ही लक्ष देणार। हवामान बदलाचा फटका फार मोठ्या प्रमाणात शहरांना पडतोय। अतिवृष्टीमुळे फ्लडिंग हीट वेव्हमुळे अनेक लोकांना जीव गमवावे लागतात। तर ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये सस्टेनेबिलिटी सेलची स्थापना करणार। याच बरोबर कचऱ्याचा सायंटिफिक पद्धतीने विल्हेवाट, ऊर्जा निर्मिती, सार्वजनिक वाहतूक, वनक्षेत्राची वाढ या पद्धतीने आम्ही पुढाकार घेतलाय आणि प्रत्येकाला अफोर्डेबल घर असावं यासाठी सुद्धा आम्ही पुढाकार घेतलेला आहे। सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सुद्धा काही पावलं उचलणार आहे। GDP जसा महत्त्वाचा असतो तसा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सुद्धा महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र GDP मध्ये अव्वल नंबरला जाईल, तसंच HDI मध्ये सुद्धा अव्वल नंबरला जाईल। ह्याच्यावर आम्ही निश्चितपणे लक्ष केंद्रित करणार। अनुसूचित जाती व आदिवासी विभागासाठी हक्काचं बजेट निर्धारित कालमर्यादा खर्च करण्यासाठी कायदा बनवणार। ते आहे बजेट पण कायदा नाहीये, सो कायदा त्याच्यासाठी करणार। सफाई कामगारांसाठी कल्याण महामंडळ सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आहे, स्टेट गव्हर्नमेंटला नाहीये। आज देखील मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ऍक्ट पारित झाला असून सुद्धा आज देखील शहरांमध्ये मॅनहोल्स मध्ये लोक उतरतात आणि त्यांचा मृत्युमुखी पडतात। तर ह्या पद्धतीची आम्ही काही मांडणी केलेली आहे आणि निश्चितपणे ह्याचा उपयोग महाराष्ट्राच्या जनतेला होईल। महाराष्ट्र जनता ही कायम पुरोगामी राहिलेली आहे। राजर्षी शाहू महाराज, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी पुढे गेलेली आहे आणि मला खात्री आहे की ह्या विचारांच्या दृष्टीने आमचं सरकार काम करेल आणि लोकांसाठी जी विस्कटलेली घडी आहे, जी आपली अधोगती झाली आहे, त्याला पुढे नेण्यासाठी, एक जीवनमान उंचवण्यासाठी काम ह्या सरकार आमचं करेल। एवढं ह्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही मांडले। आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। तिन्ही पार्टीजच्या सगळ्या मेंबर्सनी अतिशय उत्तम काम केलं, आम्हाला इनपुट्स दिले आणि हा जाहीरनामा आपल्या समोर आम्ही मांडलाय। महाराष्ट्रनामा उज्ज्वल महाराष्ट्र आणि अव्वल महाराष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून जो आमचा महाराष्ट्रनामा आलेला आहे, उज्ज्वल महाराष्ट्रातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना न्याय देण्याची हमी आपल्या हातातही आलेला आहे। या महाराष्ट्रनाम्यातून आपण दिलेली आहे सगळ्या स्तरात आपल्याला जुनी पेन्शन देण्याची हमी आम्ही लागू करू, या महाराष्ट्र सुद्धा आपण दिलेली आहे। आपल्याला जुनी पेन्शन आम्ही लागू करू ही सुद्धा आमचा महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना न्याय देण्याचा आणि महाराष्ट्र उज्ज्वल महाराष्ट्र आणि अव्वल महाराष्ट्र करण्याचा आवाज लोकांना न्याय या महाराष्ट्र युती सरकारला गेला आणि त्यांनी आमचा आवाज बंद करण्यासाठी लाईन बंद करून टाकली। या महाराष्ट्र युती सरकारला गेला या याच्यामध्ये आवाज बंद विशेष करून आमचा जो अलायन्स आहे त्याच्यामध्ये समाजवादी पार्टी, CPI, याच्यामध्ये PWP, CPM आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गवई या सगळ्या मिळून CPM हा महाराष्ट्रनामा आपल्या समोर या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। मी मगाशी सांगत होतो की जुनी पेन्शन सुद्धा हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार लागू करेल
या पद्धतीचंही सुद्धा या महाराष्ट्र नाम्यामध्ये प्रत्येक स्तरातल्या प्रत्येक मग गोड्या पाण्याचा मच्छीमार असेल किंवा समुद्राचा मच्छीमार असेल महाराष्ट्र नाम्या या सगळ्या स्तरातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्याला आमचे मित्र संजय राऊत साहेब या सगळ्या स्तरात पण याच्यावर बोलतील. भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्याला आमचे मित्र संजय राऊत साहेब ते पण याच्यावर बोलतील. खरं म्हणजे आदरणीय खरगे साहेबांनी खरं म्हणजे अत्यंत सविस्तर आणि आदरणीय शब्दामध्ये खरगे साहेबांनी हा जो महाराष्ट्र नामा आहे अत्यंत सविस्तर आपल्याला समजावून सांगितल्या शब्दामध्ये हा त्याच्यामुळे त्याच्यावरती मी जास्त बोलण्याची गरज नाही समजावून सांगितलेलं आहे. खरगे साहब ने पूरे विस्तार से कहा है त्याच्यामुळे त्याच्यावरती मी जास्त बोलण्याची गरज और खरगे साहब जो बोलते हैं वो सबको समझ में आता है कि उनको क्या कहना है और महाराष्ट्र को देश को क्या कहना है. सबसे ज्यादा मोदी जी को समझ में आता है खरगे साहब क्या बोल रहे हैं. समझ में आता है कि उनको क्या कहना है और महाराष्ट्र को देश को क्या कहना है. मैं इतना ही कहूँगा मोदी जी को समझ में आता है खरगे साहब क्या बोल रहे हैं. महाराष्ट्र में एक चोरों की सरकार चल रही है. मैं इतना ही कहूँगा और एक चोरों के सरदार दिल्ली में बैठे हैं. एक चोरों की सरकार चल रही है और ये महाराष्ट्र नामा का एक ही मकसद है कि सरदार दिल्ली में बैठे हैं. सबसे पहले महाराष्ट्र के चोरों को यहाँ से हटाओ, बाद में दिल्ली के चोरों को हटाओ, भगाओ. एक ही मकसद है. सबसे पहले महाराष्ट्र को यहाँ से हटाओ. एक स्वाभिमानी राष्ट्र हमेशा रहा है. छत्रपति शिवाजी महाराज के साथ महाराष्ट्र का नाम जुड़ा है. स्वाभिमानी राष्ट्र हमेशा रहा है. तो महाराष्ट्र कभी किसी का गुलाम नहीं बनना चाहता, ना गुलामी करेगा. महाराष्ट्र का नाम और ये महाराष्ट्र नामा में हर महाराष्ट्र कभी किसी का जो बात रखी है ना गुलामी स्वाभिमान की बात है. और ये महाराष्ट्र हम अपने पैरों पे खड़े रहेंगे. हर हम आपकी गुलामी नहीं करेंगे, वो स्वाभिमान की बात है. दूसरी बात है हम अपने खरगे साहब ने भी कही हम आपकी गुलामी नहीं करेंगे. नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी आज बात है डेरा डालकर महाराष्ट्र में बैठे हैं. दिल्ली में कब जाते हैं पता नहीं आजकल. नरेंद्र मोदी जी और अमित शाह और नया नारा दिया है डालकर महाराष्ट्र में एक है तो सेफ है. दिल्ली में कब जाते हैं तो हमने कल कहा है मोदी जी जब तक आप महाराष्ट्र में आते रहेंगे हम अनसेफ रहेंगे. आप मत एक है तो सेफ है. तो हमने तो ये महाराष्ट्र नामा उसी के लिए महाराष्ट्र में आते रहेंगे. हमारे सभी साथियों ने यहाँ कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना और सभी हमारे जो हमारे सभी और भी समाजवादी पार्टी शेतकरी कामगार पक्ष आरपीआई गवई शिवसेना और सभी हमारे और भी हमारे जो है सभी ने इस महाराष्ट्र नामा बनाने में को बहुत आरपीआई गवई गट कोऑपरेशन किया है. मैं सबका आभारी हमारे जो है सभी ने और आपके माध्यम से बनाने में मैं आह्वान करूंगा कोऑपरेशन पूरी चीजें जो महाराष्ट्र के लिए बनी है देश के लिए भी है आपके माध्यम से आप जनता तक आह्वान करूंगा. थैंक यू, धन्यवाद. महाराष्ट्र के लिए बनी है देश के लिए भी है. आप जनता या ठिकाणी आपल्याला धन्यवाद. मोजून 5 प्रश्न आपल्याला मांडायचे आहेत. या ठिकाणी आम्ही उत्तर देऊ. आपल्याला पण ते ठरवा थोडंसं कारण की पहिलेच प्रेस वाढलेली आहे त्याला मांडायची आहे त्याच्यामुळे आणि जास्त वेळ आपलाही जाता कामा नये. आपण ते ठरवा त्यामुळे अतुल पहिलेच प्रेस वाढलेली त्यांना त्याच्यामुळे माईक द्या. जास्त वेळ आपलाही जाता कामा नये त्यामुळे अतुल त्यांना माईक द्या. एक मिनिट प्रश्न विचारता. हा कोणाला प्रश्न विचारताय तेवढं तुम्ही त्यांचं नाव कोणी उत्तर द्या. नाही कोणी एक मिनिट प्रश्न विचारता. खरगेजी हा माझा प्रश्न आहे की तेवढं हे सगळं तुम्ही महाराष्ट्र नावामध्ये लोकांना वचन देताय किंवा खरगेंनी साधारणतः किती याचं बजेट कॅल्क्युलेशन केलंय का महाविकास आघाडीने हे सगळं. आणि जेव्हा महायुतीने बजेटमध्ये लाडकी बहीण योजना मोफत वीज बजेट किंवा मुलींना मोफत शिक्षण या योजना लागू केल्या तेव्हा 1 लाख कोटीचं बर्डन महाराष्ट्राच्या बजेटवर आलं होतं. आता या योजनांमुळे किती बजेट येईल आणि तुम्ही जेव्हा टीका करत होता तेव्हा की हे बर्डन महाराष्ट्र कसा सहन करणार तुम्ही आता हे कसं जस्टिफाय करताय. आता या योजनांमुळे किती बजेट येईल आणि तुम्ही जेव्हा टीका करत होता तेव्हा की हे बर्डन महाराष्ट्र कसा सहन करणार तर तुम्ही आता हे कसं जस्टिफाय करताय. पण मी महाराष्ट्रात MLA सीटला उभं राहिलं प्रचाराला आलो ठीक आहे मला विचारलं पण मी महाराष्ट्र मला संबंध नाही तरी मी सांगतो प्रचाराला आलो बजेट आहे
तुम्ही आम्हाला सरकार द्या, ते मला तुम्हाला बजेट मी सांगतो आणि डिटेल बजेट मी डिटेल बजेट देतो. म्हणजे द्या आम्ही महिलांना किती खर्च येईल आणि डिटेल मी आता कर्नाटकचं आणलं बजेट देतो. म्हणजे 52,000 रुपये महिलांना किती आम्ही यात मी 5 गॅरंटीला ठेवलं आणलं होतं की 52,000 रुपये आम्ही 52,000 5 करोडला ठेवलं होतं आम्ही ठेवलं होतं आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो आजपर्यंत करोड आम्ही गृह ज्योतीमध्ये आणि त्याच्यात 5,015 ठेवलं होतं. 2,709 करोड खर्च गृह ज्योतीमध्ये शक्तीमध्ये 5,015 ठेवलं होतं. फ्री ट्रॅव्हल 700 वुमेन करोड खर्च शक्तीमध्ये 5,015 कोटी ट्रॅव्हल बजेटमध्ये अलोकेशन केलं. 2,709 5,015 त्याला खर्च झालाय. बजेट गृहलक्ष्मी केलंय 2,000 इच फॅमिली करोड त्याच्यामध्ये खर्च 28,000 लक्ष्मी 608 करोड 2,000 इच फॅमिली आणि आता खर्च झालाय आतापर्यंत 13,401 608 करोड आणि अन्नभाग्य खर्च झालाय ऍडिशनल 5 केजी 13,451 तर आणि 8,000 ऍडिशनल 5 केजी 87 88 काय 8,079 करोड 87 पण मी मराठीत बोलायला ते हे बोललं काय आकडे बरोबर 79 करोड होय पण मी मराठीत बोलायला ते हे बोललं ना आणि एक्सपेंडिचर झालं 2,582 करोड आतापर्यंत. त्यांनी युवा निधी एक्सपेंडिचर झालं म्हणजे युवकांना मदत करण्यासाठी 82 करोड ते 650 करोड ठेवलं होतं. त्याच्यात 108 करोड करण्यासाठी हे आहे आमची बजेट 650 करोड नमूद केलेले आकडे आणि खर्च केलेले सुद्धा हे आकडे आहेत. बजेट तसंच तुम्ही आम्हाला द्या सरकारकडे आणि खर्च निश्चित सुद्धा बजेटचं कॉपीज देऊ आणि ते आम्ही मोदी सारखं खोटं बोलणार नाही. निश्चित त्यांनी खोटंही बोलतं वरून रेटूनही आणि ते आम्ही ते करणार नाही. आम्ही बोलणार सरळ बोलणार त्यांनी जे होतं ते करणार रेटून जे होत नाही आम्ही ते करणार नाही सांगणार. आम्ही आता आपण नरेगाचं सांगितलं जे होत गव्हर्नमेंट मध्ये मी असताना जे होत नाही आम्ही केलं. त्याच्यानंतर आपण नरेगाचं सांगितलं फूड सिक्युरिटी ऍक्ट सगळे लोक म्हणत कुठले पैसे आणणार त्याच्यानंतर आम्ही आणलं दिलं लोक भरपूर सगळे लोक म्हणलं पेड पैसे आणलं पोट भरून घेतात. आम्ही आणलं फूड सिक्युरिटी आणलं लोक आज हेल्थ मिशन आणलं आपलं पेड त्याच्यानंतर कंपल्सरी एज्युकेशन आणलं फूड सिक्युरिटी आणलं. तुमचं मन आहे मिशन आणलं तुम्ही डिटरमाइन केला गरीबाला मदत करायचं म्हणून आणलं तिथं निश्चितच मार्ग तुमचं मन आहे निघतंय. तुम्ही डिटरमाइन केला गरीबाला मदत तुकारामाचं एक तिथं निश्चितच मार्ग रगडीता वाळूचे तेल ही गळे तुकारामाचं हे आहे ना काय रगडीता अरे हा अरे वाळू रगडून तेल काढायचं साध्य आहे म्हणून तुकाराम सांगितलं. वाळू आम्हाला हे 5 गॅरंटी उडून द्यायला काढायचं जरूर देऊ तुकाराम सांगितल्यानंतर आम्हाला हे 5 गॅरंटी द्यायला शक्ती जरूर देऊ. माफी मागून थोडस एक ऍडिशन करते. पुण्याचा जो रस्ता आहे ना तो 18,000 कोटी रुपयाचा होता. त्याचं कॉस्ट एस्किलेशन 20,000 कोटी रुपयांनी वाढलं रस्ता आहे ना. त्याच्यामुळे म्हणजे माझ्या स्वतःच्या मतदारसंघाचा कागदपत्राचा मी तुम्हाला 20,000 कोटी रुपयांनी जर हे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये हे जे कॉस्ट एस्किलेशन बंद झालं ना खडगे साहेब म्हणतायत त्याच्या 10 पटीने विकास या राज्यात. महाराष्ट्रात भ्रष्टाचार बंद झाला की आपोआप सगळं बजेट लोकांसाठी लागलं. खडगे साहेब म्हणतायत त्याच्या 10 महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहायला मिळतंय की काँग्रेसचे जवळपास देशातले सगळेच नेते जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून आहेत. कुठतरी हरियाणा आणि इतर राज्यातली पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते का महाराष्ट्रातले नेते कुठतरी काही पडतायत म्हणून सगळी ही फौज दिमतीला येते. इतर राज्यातली पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते का महाराष्ट्रातले नेते कुठतरी काही पडतायत म्हणून वेगळ्या वेगळ्या राज्यात फौज दिमतीला येते. अनेक वेगळे वेगळे
प्रश्न असतात, समस्या असतात, वेगळ्या वेगळ्या राज्यात त्या रीतीनं बघावं लागतं. अनेक ठीक आहे, आपण प्रश्न तिथं समस्या असतात, आम्हाला हरवलं गेलं नॅचरली. त्याला काय काय उपयोग केलं ते आता मी सांगून फायदा नाही, कारण एकदा जर आपण ते सांगत गेलं काय काय, तर आता तुम्हीच म्हणाल, तुम्ही जिंकला तर असं म्हणता, हरला तर तसं म्हणता. जर आपण त्यासाठी त्या भानगडीत मी पडत नाही. तर आता इथं जे आलो, जिंकला तर इथं इलेक्शन चाललंय, नॅचरली आम्ही काही लोक आलो इथं, पण प्राईम मिनिस्टरनी इलेक्शन चाललं, बाय इलेक्शन मध्ये फिरून आले पार्लमेंटच्या, काही लोक आलो. ऐकला कुठं प्राईम मिनिस्टर? मी तरी बाय इलेक्शन मध्ये फिरून आले 54 वर्ष ऍक्टिव्ह MLA MLC सॉरी MLC नाही, जवळजवळ 54 वर्ष निवडत येत आहे MLA. आणि ह्या वेळेला पहिल्यांदा मी राज्यसभा मेंबर झाले, निवडत. तर माझं सांगणं असं कोणी केलं नाही. आणि केव्हा ह्या वेळेला हे पहिल्यांदा मी राज्यसभा बाय इलेक्शन मध्ये येतात, कॉर्पोरेशन इलेक्शन मध्ये येतात, कोणी केलं नाही, MLA इलेक्शन मध्ये येतात. तर हे आणि त्यांचं राज्य टिकतंय म्हणून कोणी सांगितलं इलेक्शन, तर पंचायत इलेक्शन मध्ये इलेक्शन मध्ये येतात. आणि त्यांचं राज्य टिकतंय म्हणून कोणी सांगितलं, तर पंचायत इलेक्शन मध्ये उद्या येतील. Having this question is 90% battery resulting in win of BJP candidates and 70% battery resulting in win of Congress candidates. How do you prevent this thing, or have you given up the results of Haryana battery resulting in win of? Well, this is the new technology which Edison never had in mind when he invented batteries. The results of Haryana. All I can say is that, well, this is the new technology. Free and fair elections are based on EVM machines. When he invented batteries. EVM machines therefore go straight to the basic structure of the constitution, because without free and fair elections there cannot be fair democracy. We have taken it up. My colleagues have taken it up. You have seen the kind of replies we have received. Fair democracy. Those replies insult not only the Congress Party's intelligence, nation's intelligence, but they also are an insult to the Constitution. We will continue with our Congress Party's campaigns, but at the moment we are not in any manner diluting our resolve to fight this election to the fullest, but we will keep this. At the moment we are not in any manner diluting our resolve to fight this election to the fullest, but we will keep this. आपसे विनती करता हूँ हाथ जोड़ के कि महाराष्ट्र को सीमित, और हमने जो बात बताई और महाराष्ट्र नामा के ऊपर जो भी आपको पूछना है तो मैं जो समझ में आया हमने जो बोला बताई, हमारे राहुल जी नामा के ऊपर जो भी सुले जी है तो मैं और भी हमारे नेता लोग बोला हूँ, आप पूछ सकते हैं। हमारे राहुल जी है, आपको फिर ज्यादा तकलीफ नहीं दे रहे। सुले जी है और भी हमारे जिस तरह से लड़की आपको फिर ज्यादा तकलीफ नहीं दे रहे। लड़की बहन योजना जैसे लॉन्च की लड़की कर्नाटक में आपने शुरू की सबसे पहले लड़की तो बहन योजना, इस तरह की योजनाओं से जो है मतदाताओं को प्रभावित किया जा सकता है। कर्नाटक में आपने शुरू की सबसे पहले ये जो है एक वोट बैंक का जो योजनाओं सेंटर बन गया है, इस तरह की योजना किया जा सकता है। नहीं वैसा नहीं, ये देखिए चंद स्कीम्स ऐसे हैं वोट बैंक का जो गरीबों को मदद करने के, इस तरह की योजना नहीं वैसा। और नरेगा इसलिए लाए थे, स्कीम्स ऐसे हैं कि लोगों को गरीबों को 3 महीने रोजगार नहीं मिलता, और नरेगा इसलिए, और इससे पहले हमने नहीं कि लोगों को हम सोच सकते नहीं रोजगार नहीं मिलता। तब वसंतराव नाइक ने महाराष्ट्र में शुरू किया था, और वो फुट फॉर वर्क के नाम से शुरू हुआ। वसंतराव नाइक ने महाराष्ट्र में शुरू किया, तो NREP बोल के उस वक्त था, फिर सेंट्रल गवर्नमेंट ने अडॉप्ट किया। तो वो इसलिए नहीं कि मुझे वोट मिल रहे हैं NREP बोल के, तो उन्होंने इसलिए किया कि ये गरीब लोग गांव-गांव घूमते हैं, तो बंजारा समाज, इसलिए नहीं कि मुझे गरीब भी जो जब उन्होंने इसलिए किया कि खेती के काम होने के बाद घूमते हैं बंजारा समाज, उस वक्त उसके बाद में उनको 3-3, 4-4 महीने कोई खेती के काम पे नहीं बुला, तो उनके पेट भरने के लिए वो किया। बाद में उनको वैसा ही आज कोई महिलाओं के लिए नहीं बुलाता, बहुत से गरीब लोग भरने के लिए वो किया। गरीब महिलाएं आज पति जो कमाता है वो लाके नहीं देता, आप देखते हैं गरीब लोग, वो कहीं किसी दुकान पे जाता है, उनको पति जो काम करता है उसकी वाइफ काम करती है, इसके बावजूद घर को खाली हाथ आता पे जाता है,
तो ये सब रोकने के लिए काम करती उनके हाथ में डायरेक्ट अगर पैसे गए तो वो घर तो संभाल सकती है। ये सब अपने बच्चों को एटलीस्ट दो वक्त का खाना डायरेक्ट अगर पैसे कुछ ना कुछ उसको मिलता है, इस दृष्टि से किया गया। अपने बच्चों को सिर्फ वोटों के लिए नहीं, दो वक्त वोट तो आज हमको देंगे, कल तुम उनको देंगे, परसों किसी और पार्टी को देंगे, किया गया है। ये और बात है, लेकिन ये हमारी आइडियोलॉजी हमको देंगे, कल और सोशल परसों किसी और जो सिक्योरिटी देने का है, हमने और बात है। संजय राउत एक मिनट, हाँ, और सोशल महाराष्ट्र उलेमा जो सिक्योरिटी देने का है, हमने ये हो रहा है तो संजय राउत, एक मिनट, हाँ, देखो ये चुनाव के समय में इस तरह का फेक नैरेटिव हिंदू मुस्लिम करने की बीजेपी की पहले से ही आदत है। चुनाव के समय में जनता के जो मूल इशू है, इस तरह का फेक नैरेटिव जो मोदी जी और बीजेपी ने महाराष्ट्र की जनता को आश्वस्त किया था, उस विषय पे वो बात ही नहीं कर रहे। जब भी चुनाव आए कि हिंदू मुसलमान पे बात करते हैं, जनता को आश्वस्त चुनाव इस तरह के वो बात ही नहीं कर रहे। जब भी धर्म के आधार पर डाइवर्ट बीजेपी नहीं कर सकती है, हम उनके लाइन पे नहीं जा सकते। हम जनता जिस तरह से महाराष्ट्र को धर्म के आधार पेश कर बीजेपी गुजरात को देने का काम जो बीजेपी यहाँ कर रही है, हम जनता उसको कतई हम लोग मान्य नहीं करेंगे और उसी लाइन पे हम ये चुनाव लड़ेंगे। हिंदू मुसलमान नहीं जाएंगे और ये फेक नैरेटिव बीजेपी का बीजेपी के पास रहने मान्य नहीं करेंगे। संजय राउत सर, राउत साहब, हिंदू मुसलमान नहीं जाएंगे सर। वोट ऑफ थँक्स बाळासाहेब थोरात रहने सर राऊत सर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी उद्धव ठाकरेंना सर वोट ऑफ थँक्स बाळासाहेब उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारलाय की केंद्रीय गृहमंत्री सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील नाहीतर स्वातंत्र्यवीर सावरकर असतील यांच्याविषयी काँग्रेसचे नेते 2 मिनिटं चांगलं बोलू शकतात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। आणि ते म्हणतात की राम मंदिर असेल 370 कलम हटवण्याचा अमित शहाना महाराष्ट्र अजून कळलेला नाही, एवढंच मी सवाल सांगेन। त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि ते म्हणतात की राम मंदिर असेल 370 छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या प्रकारे त्याने अपमान केलेला आहे त्याच्यावर आधी बोला। अमित शहाना छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या प्रकारे त्याने अपमान केलेला आहे, ज्या भ्रष्टाचारामुळे कोसळला आहे, या देशाच्या इतिहासामध्ये कधी घडलं नव्हतं। अमित शहाने कृपया त्याच्यावर बोलावं। धन्यवाद। सर, महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज आजच्या वार्ताहर परिषदेसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन आजच्या वार्ताहर परिषदेसाठी, त्याचप्रमाणे अखिल भारतीय शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खरगे साहेब, आदरणीय आमच्या त्याचप्रमाणे सुप्रियाताई शिवसेनेचे, तसंच दिल्लीवरून आलेल्या सर्व आमचे नेते मंडळी हे सर्व उपस्थित राहिलेले आहेत। आमचे राज्याचे पुढारी मंडळी उपस्थित राहिली दिल्लीवरून, त्याचबरोबर आपण सर्वजण मंडळी प्रेसचे सर्व प्रतिनिधी आपण उपस्थित